राम राम मंडळी, आपण यूट्यूब चॅनलवर आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवा दिवस नवा विषय. मित्रांनो, मागची गेली 2 महिने 3 महिने आपण बघतोय की सगळ्या देशभर जगभर सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये प्रयागराज येथील महाकुंभ 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 याचीच सगळीकडे चर्चा होती. आणि खऱ्या अर्थानं तो महाकुंभ खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. अनेक विक्रम त्या महाकुंभामध्ये रचले गेले आणि मागील शेकडो विक्रम या महाकुंभाने मोडलेले आहेत. परंतु हे सगळं करत असताना हा महाकुंभ यशस्वी होण्यासाठी सर्व समाजातील सर्व घटकांनी खूप बारीक बारीक प्रयत्न केले. त्यातलाच एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या भागामध्ये. मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पर्यावरण गतिविधी ही एक पर्यावरण रक्षणासाठी काम करते. पाणी, जलसंधारण, प्लास्टिक निर्मूलन आणि वृक्षारोपण ह्या विषयात हे काम करत असते. आणि ह्या मागच्या झालेल्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर मागील 1 वर्षभर हे पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून एक मोठं जनजागरण राबवण्यात आलं आणि देशभरातल्या सर्व नागरिकांना एक थाली एक थैला महाकुंभासाठी देण्याचं आवाहन केलं. आणि या आवाहनालाच प्रतिसाद भारतीय जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत, त्यांचे अशा साधारण 43 प्रांतांमधून जवळजवळ 7200 ठिकाणावर हे एक थाली एक थैला याचं संकलन करण्यात आलं. या गतिविधीच्या सोबतच देशभरातल्या साधारण 2200हून अधिक स्वयंसेवी संस्था असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, यांनी या संकलनासाठी मदत केली. आणि मित्रांनो, विशेष सांगण्यासाठी अभिमान वाटतो की या सर्व संकलनाच्या माध्यमातून जवळपास 14,17,000 स्टीलचे ताटं आणि 13 लाखापर्यंत कापडी पिशव्या जमा झाल्या आणि 2.5 लाख स्टीलचे ग्लास या अभियानातून जमा झाले. आणि हे सर्व जमा झालेले ग्लास, स्टीलचे ताटा असतील, थैले असतील, ही सर्व पूर्ण पाठवण्याची व्यवस्था ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून प्रयागराज येथे असलेल्या वेगवेगळ्या अन्नछत्राच्या ठिकाणी पोच केली. आणि महाकुंभाच्या काळातले जे 40 दिवस होते, पर्वणीच्या काळातले आणि एकूणच काळातले, या संपूर्ण काळामध्ये जे येणारे 40 कोटी भाविक अपेक्षित होते, हे 60 कोटीपेक्षा जास्त भाविक तिथं जमा झाले. आणि सर्वांना जेवणाची जी व्यवस्था होणार होती, त्याच्यातून जे प्लास्टिक निर्माण होणार होतं, हे जवळजवळ 40,000 टन, म्हणजे प्लास्टिकची पत्रावळी आणि द्रोण आणि ग्लास याच्या माध्यमातून 40,000 टन कचरा तयार होणार होता. परंतु ह्या पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून जे काम करण्यात आलं, त्याच्यामुळं ही 14 लाख ताटं, 2.5 लाख ग्लास आणि कापडी पिशव्याच्या माध्यमातून आलेल्या भाविकांना स्टीलच्या ताटात जेवण दिलं गेलं आणि जवळजवळ 29,000 टन कचरा होण्यापासून आपण वाचलेलो आहे. शेवटी हा प्लास्टिकचा कचरा होता, हा रिसायकल होत नाही आणि खूप त्याचा कठीण आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा परिणाम होऊ नये याच्यासाठी हे खूप मोठं महत्वाचं असं काम, पर्यावरणीय काम या पर्यावरण गतिविधीने केलेलं आहे. तुम्हाला सांगण्यास विशेष आनंद वाटतो की जर हे ताटा जर नसते तर सरासरी रोज 3.5 कोटी रुपयाच्या पत्रावळ्याची आपल्याला तिथे गरज भासली असती. आणि 40 दिवसाचा हिशोब जर केला तर जवळजवळ 140 कोटी रुपयाचे प्लास्टिकचे पत्रावळी, द्रोण आणि ग्लास याचा खर्च या स्टीलच्या ताटाच्या माध्यमातून वाचलेला आहे. आणि याहून महत्वाचं काम असं झालेलं आहे की जे उष्ट खरकट पडण्याचं जे प्रमाण असतं, या प्रमाणात सुद्धा लक्षणीय घट झालेली आणि जवळजवळ 70% उष्ट खरकट कमी होण्याचं प्रमाण या गोष्टीमुळे झालेलं आहे. आणि महाकुंभानं जसे जसे गर्दीचे विक्रम केले असतील, स्वच्छतेचे केले असतील, लोकांच्या येण्या जाण्याचे असतील, विमानाच्या उड्डाणाचे असतील, रेल्वेच्या आवागमनाचे असतील, तसाच हा स्वच्छतेचा सुद्धा एक फार मोठा विक्रम या पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि अशाच पद्धतीनं जर आपण प्रत्येक गावगाव नियोजन जर केलं तर आपण दरवर्षी जो 10,000 टन प्लास्टिकचा कचरा याच्या पत्रावळी, द्रोण, ग्लासच्या माध्यमातून जो तयार होतो देशभरामध्ये, हा आपण टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्याच गावात आपणच आपल्या पद्धतीने स्टीलचे ताटं
स्टीलच्या ग्लासाचा वापर जर आपल्या सर्व जर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण त्याचा जर वापर जर केला तर ही भविष्यामध्ये आपल्यासाठी धोका ठरणारी जी प्लास्टिकचं आक्रमण आपल्यावर आहे ही आपण टाळण्यासाठी मदत करू शकतो. याच्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय व्हायला पाहिजे, सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या आठवड्यात पुढचा नवीन विषय. तोपर्यंत सर्वांना राम राम.